नमस्कार, मी माधुरी. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. गणेश जयंतीनिमित्त पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात गणेश जन्म सोहळा साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त मंदिर परिसराला आकर्षक आरास आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. पाहूयात. मंदिरात पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. पहाटे 3 वाजता ब्राह्मणस्पती सुप्त अभिषेक करण्यात आला, तर पहाटे 4 ते 6 या वेळेत स्वराभिषेक कार्यक्रम झाला. सुप्रसिद्ध गायिका प्रियंका बर्वे यांनी हा कार्यक्रम सादर केला. त्यानंतर सकाळी 6 ते 11 आणि दुपारी 1:30 ते सायंकाळी 6 या वेळेत गणपती सुप्त अभिषेक होणार आहे. सकाळी 8 ते 11:30 आणि त्यानंतर दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत गणेश याग होणार असून 12 वाजता गणेश जन्म सोहळा संपन्न होईल. सायंकाळी 6 वाजता नगर प्रदक्षिणा मिरवणूक निघेल. रात्री 8:30 वाजता श्रींची महाआरती होईल आणि रात्री 10 ते पहाटे 3 वाजेपर्यंत श्री गणेश जागर करण्यात येणार आहे. नमस्कार. आज गणेश जयंतीच्या दिवशी, गणेश जन्माच्या दिवशी साक्षात श्रींच्या समोर म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या गाभाऱ्यामध्ये बसून गायचा योग आलेला आहे आणि अतिशय मन भरून पावलेलं आहे. अतिशय कृतकृत्य वाटतंय की इतका हा सुंदर योग, इतकी वर्ष ही जुळवाजुळव चालली होती आणि आज फायनली हा आलेला आहे आणि सुद्धा इतक्या सुंदर दिवशी याचा खूप आनंद आहे. बाप्पाचे आशीर्वाद आहेत, त्याच्यामुळे आज आम्ही इथे सेवा केली आणि हा एक मान आम्हाला मिळाला. त्याच्याविषयी सगळ्या श्रीमंत दगडूशेठ हलवाईच्या आयोजकांचा मी मनापासून आभार मानते. कायम गणेशोत्सवामध्ये त्यांना मिरवणुकीमध्ये जाताना बघितलेलं आहे, पण आज साक्षात त्यांच्या समोर बसून गायली आहे. त्यामुळे इतकं सुंदर वाटलं, इतकं पॉझिटिव्ह वाटतंय. थँक्यू सो मच आणि बाप्पा तुमचे आशीर्वाद असेल. नमस्कार, मी सारंग कुलकर्णी आणि आज गणेश जयंतीच्या निमित्ताने आम्ही खुद्द बाप्पाच्या गाभाऱ्यात बसून आम्ही आमची आज कला सादर केली. श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या समोर कला सादर करण्यासाठी खूप भाग्य लागतं, ते आम्हाला आज लाभलं. आमची वादन आणि गायन सादर करण्यासाठी मी आणि प्रियंका आम्ही एकत्र आमची सेवा सादर केली. खरंच खूप आम्ही भाग्यशाली समजतो होताला की अशा दिवशी, अशा मुहूर्तावरती आम्ही आमची कला सादर करू शकलो. बाप्पासमोर आमचं जे काय आम्ही सादर करतो एरवी कार्यक्रमांमधनं वगैरे, ते आम्ही आज फक्त आणि फक्त बाप्पाच्या समोर फक्त त्याच्यासाठी म्हणून आम्ही बसलो आणि आम्ही आमची कला सादर केली. त्यात खरंच आमचं भाग्य आहे आणि खूप प्रसन्न वातावरण होतं. जे तुम्ही बघू शकता की इतके भाविक आणि हे सगळे इतके उदंड ऊर्जा घेऊन इथे येत आहेत. तशी आमची पण ऊर्जा इथे थोडीशी आम्ही लावू शकलो. खरंच आम्ही नतमस्तक आहोत बाप्पासमोर आणि असंच आमचं कला अशीच बहरत राहावं अशी प्रार्थना केली आहे बाप्पासमोर आणि असंच आशीर्वाद आम्हाला लाभो ही इच्छा. जय गणेश. आज माघी गणेशोत्सव जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज माघी गणेश जन्म सोहळा त्या निमित्ताने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये पहाटे 3 वाजता ब्रह्मस्पती सुप्त अभिषेक करण्यात आला आणि भक्तांच्या रांगा पहाटेपासून आपल्याला दिसत आहे. आपल्या लाडक्या बाप्पांच्या दर्शनासाठी या ठिकाणी गणेश यागाचं आयोजन केलेलं आहे, अभिषेकाचं आयोजन केलेलं आहे. आता पहाटे 4 वाजता हा प्रसिद्ध गायिका प्रियंकाजी बर्वे यांचा स्वराभिषेक संपन्न झाला आणि बरोबर दुपारी 12 वाजता 101 भगिनींच्या माध्यमातून या ठिकाणी गणेश जन्माचा सोहळा संपन्न होणार आहे. सायंकाळी 6 वाजता बाप्पांची पालखीतनं नगर प्रदक्षिणा मिरवणूक या ठिकाणी होणार आहे आणि बाप्पांच्या मंदिराला अतिशय विलोभनीय अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये मूषक हे प्रधान संकल्पना याच्यामध्ये आहे आणि आपल्या आराध्य बाप्पांच्या दर्शनासाठी संपूर्ण पुणेकरांची, भक्तांची या ठिकाणी मांदियाळी आपल्याला दिसून येते. आजचा हा विनायक अवतार हा ऋषी काश्यप आणि देवी आदिती यांच्या घरी देवांतक आणि नरांतक या राक्षसांचा वध करण्यासाठी गणपती बाप्पांनी लीलेच्या स्वरूपात हा अवतार धारण केला. दुष्ट प्रवृत्तींवर विजय मिळवण्यासाठी हा अवताराचं प्रयोजन आहे. त्या निमित्ताने आपण हा विनायक अवतार गणेश जन्म साजरा करत असतो. आजच्या या गणेश जन्माच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा. या माध्यमातून आपल्या लाडक्या बाप्पांचं आपण दर्शन घ्यावं, दर्शनाचा लाभ घ्यावा. धन्यवाद. जय गणेश. कम ऑन गाइस, हरी आप. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन
पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.